चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी ममता सिंधुताई सपकाळ, पद्मश्री डॉक्टर सौ सिंधुताई सपकाळ यांची कन्या। आत्ताच मला सिटी फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त समाजसेवक पुरस्कार 2026चं सन्मानपत्र मिळालेलं आहे। स्वतः सर माझ्यासाठी हे सन्मानपत्र घेऊन आले। मला खरं तर या कार्यक्रमाला जर जाता आलं असतं तर फार बरं झालं असतं, पण नाही जाता आलं, त्यासाठी माफी मागते। हा पुरस्कार आहे साहित्य, कला, क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात तुम्ही जे काही योगदान देत आहात त्यासाठी। मला कायम असं वाटतं की पुरस्कार हे दोन कारणाने दिले जातात। एक तर तुम्ही जे भरीव कार्य करता किंवा आयुष्यभर तुम्ही जे काम करता समाजासाठी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून एक पुरस्कार दिला जातो, आणि दुसरा पुरस्कार हा तुमच्याकडून जेव्हा समाजाच्या अपेक्षा असतात की तुमच्या हातून पुढे भरीव कार्य होणार आहे त्यासाठी। तर मला असं वाटतं की मी दुसऱ्या कॅटेगरीमध्ये मोडते। निश्चितच हे सन्मानपत्र माझ्यासाठी माझं बळ वाढवणारं आहे। असं बळ वेळोवेळी पोचायला हवं आहे, कारण हा मार्ग इतका सोपा नाही आहे, पण चालते आहे। सगळ्यांचे हात माझ्यासोबत आहेत, पाठीशी आहेत। सो थँक्यू सो मच, मला ह्या पुरस्कारासाठी तुम्ही माझी निवड केली आणि माझ्यापर्यंत हा पुरस्कार पोहोचवला। थँक्यू सो मच, धन्यवाद। खूप खूप आभार। सिटी इंडिया फाउंडेशन आणि सिटी इंडिया न्यूज मराठी महाराष्ट्रभर जे आमचं कार्य चालू आहे, जे की समाजातल्या अशा तळागाळातल्या जाऊन आणि इतके वर्ष जे फाउंडेशनला धरून तुम्ही तीच पुनरावृत्ती धरून आज पुणे जिल्ह्यामध्ये किंवा ह्या पुण्यनगरीमधलं तुम्ही तुमचं कार्य अहोरात्र सुरू केलेलं आहे आणि अजूनही चालू आहे। त्यासाठी आमच्या फाउंडेशनकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा। आज सन्मानित आम्ही करत आहोत। एक छोटीशी आम्ही शक्तीपीठला म्हणजे एक आम्ही दाद द्यायचं किंवा एक आम्ही असा छोटासा प्रयत्न केला की आम्ही आतापर्यंत पोचण्याचा, त्यासाठी। आणि जे समाजात जे बांधल्या किंवा आणि कुठले अवस्थेमध्ये जी मुलं आहेत, लेकरं आहेत, त्यांना घेऊन तुम्ही आजपर्यंत जे 40-50 वर्ष जे समाजासाठी कार्य करत आहात, झगडत आहात, त्यासाठी माझं विजन स्पोर्ट फाउंडेशन स्पोर्ट क्लब पुणे आहे, इथून तुम्हाला खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद, थँक्यू। नमस्कार, सिटी इंडिया मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी तुकाराम सुतार, संपादक सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष। आज लाईव्ह येण्याचा विशेष आहे की पुणे विभागानं काल एक पुरस्कार विजयकुमार देशपांडे 8 मार्च महिला दिनानिमित्त समाजसेवा पुरस्कार देण्यात येणारा हा पुरस्कार काल माई परिवार यांच्या माननीय ममता सिंधुताई सपकाळ यांना काल विभागाने प्रदान करण्यात आलाय व सन्मानित करण्यात आलाय। त्या संदर्भात या पुरस्कार दिल्याबद्दल श्री ममताताई सिंधुताई सपकाळ यांना व त्यांच्या सर्व टीमला आम्ही शुभेच्छा देतो। व त्यांचं माईंचं कार्य एवढं पर्वता एवढं आहे की ते न म्हणजे दिसणार एवढं त्यांना एवढे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। त्यांचं कार्य एवढं आम्ही लहानपणापासून ऐकतो, तर त्यांना आमच्या फाउंडेशन मार्फत पुरस्कार दिल्याबद्दल आम्हालाही एक आनंद उत्साह
वाटत आहे की त्यांच्या कार्यास आमचा एक खारीचा वाटा म्हणून आम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे व त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर हे जे सर्व आमची पुणे विभाग टीम गेले अनेक वर्ष उत्साहानं कार्य करत आहेत. विजयकुमार देशपांडे, सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशनचे चेअरमन व डॉक्टर प्रितेश पाटील हे पुणे विभागाचे उपसंपादक आहेत व सौ अपूर्वा पाटील ह्या पुणे विभागाच्या आमच्या जे पुणे विभागानं जे पुरस्काराने सन्मानित केलेत अप्पा पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त व 8 मार्च महिला दिनानिमित्त श्री विजयकुमार देशपांडे यांच्या नावाने जो पुरस्कार सुरुवात केला आहे 2026 मध्ये, जे पुणे विभागाने सर्व जे पुरस्काराने सन्मानित केले आहेत त्या सर्व आमच्या सन्माननीय व्यक्तींना पुन्हा एकदा मी सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक व सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.